वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई पालिकेने 5 वर्षात 8 वेळा ठेवी मोडल्या, 2360 कोटी काढले। बेस्टच्या अनुदानासाठी 6 वेळा ठेवी मोडीत काढल्या। माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली। बेस्ट उपक्रमाला मुदत ठेवींमधून 756 कोटी 50 लाख दिले। पालिकेच्या ठेवी मोडण्यावरून राजकारण आता रंगण्याची शक्यता आहे। मुंबई पालिकेने 8 वेळा ठेवी मोडल्या। मुंबई पालिकेने 5 वर्षात 8 वेळा ठेवी मोडल्या, 2360 कोटी काढले। बेस्टच्या अनुदानासाठी 6 वेळा या ठेवी मोडल्या, 756 कोटी 50 लाख रुपये दिले। मुदत ठेवीतील 2360 कोटी 20 लाख 19 हजारांच्या रकमेचा वापर करण्यात आला। कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन ऑगस्टच्या वेतनासाठी युनियन बँकेतून 646 कोटी 20 लाखांचा वापर। स्टेट बँकेतील 949 कोटी 50 लाखांची ठेव मोडून MMRDAला दिल्याचं समोर। माहिती अधिकारातून मुदत ठेवी मोडीत काढल्याची माहिती समोर। मध्ये आर्थिक तूट इथपासून सुरुवात करून साधारणपणे 2022 पर्यंत 92,000 कोटीचे सरप्लस फिक्स डिपॉझिट हे आपण निर्माण केले होते आणि ते सगळे फिक्स डिपॉझिट आपण प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येक अर्थसंकल्पात दाखवायचं कुठच्या प्रोजेक्टला लिंक्ड आहेत। मग कोस्टल रोड असेल, GMR असेल, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, पेन्शन फंड असेल, हे सगळ्यात दाखवायचो। आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे मुंबईवर, आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षात साधारणपणे 2 लाख कोटी एवढी आर्थिक तूट ही निर्माण झालेली आहे, कमिटेड लायबिलिटी निर्माण